नमस्कार, मी डॉक्टर भारती मडवई। खरं तर आजचं दिनविशेष असं आहे की आज योगा डे आहे आणि दुसरं म्हणजे आज महिलांचा खास सण आहे, तो म्हणजे वटपौर्णिमा। म्हणून आज आपण वडाला भेट द्यायला आलोय, कारण वर्षातून एकच दिवस असा येतो की सगळ्या महिला आवर्जून वडाला भेट द्यायला येतात आणि त्याच्याकडे मागणं करतात की जन्मोजन्मी मला हाच नवरा मिळू दे। आता काल परवापासून रील्स बघते मी, अगदी यूट्यूबवर फेसबुकवर सगळीकडे भरपूर रील्सने धुमाकूळ घातलाय की महिला आणि वटपौर्णिमा याचे अनेक जोक्स फॉरवर्ड केले जात आहेत। परंतु मला असं वाटतं की त्या जोक्समध्ये जे दाखवलं जातंय की मैत्रिणीने खूप सारे दागिने घातले की मग तिचा नवरा मला मिळावा म्हणून वटपौर्णिमेची पूजा वगैरे केल्या जाते। तर महिला अशा नाही हो, फक्त त्यांना थोडंसं समजून घ्या। हां, थोड्याशा अंधश्रद्धेत त्या अडकल्या आहे हे आम्ही मान्य करतो, पण अगदीच दागदागिन्यांसाठी म्हणून त्यांना 7 जन्मी नवरा नको असतो। तर नवऱ्याकडनं काय अपेक्षा असते तर एक तर त्याने थोडासा सन्मान द्यावा, थोडासा रिस्पेक्ट हवा असतो आणि नवऱ्याचं भरपूर प्रेम हवं असतं। आणि या प्रेमासाठी ना त्या अगदी मग त्या नवऱ्याबरोबर त्याचा जो काही संसार असतो, अगदी गरिबीतला असेल तर त्याच्या पाऊलाला पाऊल देऊन त्या गरिबीत संसार करत असतात। जर तो नवरा श्रीमंत असेल तर त्याच्या अनेक अडीअडचणींमध्ये सुखदुःखांमध्ये त्या सहभागी होत असतात। तर हे जे जोक्स चालले तर ते जोक्स फक्त जोक्स पुरतेच मर्यादित नाही। आता राहिली गोष्ट वटपौर्णिमेची, तर बऱ्याचदा म्हटलं जातं की आपल्याला सत्यवानाची सावित्री जरा जास्त जवळची वाटते ज्योतिबांच्या सावित्रीपेक्षा। परंतु ज्योतिबाच्या सावित्रीने आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन दिलाय। त्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर आपण आजची वटपौर्णिमा पाहिली तर निश्चितच आपल्या सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल। कारण जर उपवास म्हटलं की वटपौर्णिमेचा आपण उपवास करतो, तर उपवासामागे काही शास्त्रीय कारणं आहेत। तर ती कारणं काय आहे तर आपला जो समाज आहे हा एक ज्यावेळेस आधी मानव व्यवस्थेत होता, आधी मानव स्वरूपात होता, तर त्यावेळेस तो जंगलात राहत होता, तो निसर्ग पूजक होता। सूर्याची प्रार्थना, चंद्राची प्रार्थना, झाडांची प्रार्थना हा तो करत होता। का तर त्याला माहीत होतं आपल्या जगण्यासाठी ही सगळी नैसर्गिक साधन संपत्ती आहे आणि ही भरपूर राहिली पाहिजे। तर हा उद्देश हळूहळू मग त्याला थोडंसं आपण एक आध्यात्मिक टच दिला आणि मग त्या आध्यात्मिक टच दिला आणि आध्यात्मिक टच बरोबरच मग आपण त्याचं जे काही रूपांतर उपवासामध्ये झालं आणि त्याच्यामुळे महिलांची उपासमार व्हायला लागली। आता आज वटपौर्णिमा करणाऱ्या महिलांनी बराचसा साबुदाणा खात असतील, त्यानंतर बरेच वेपर्स असतील, फळं असतील किंवा याच्यावर उपवास करतात आणि जास्तीत जास्त महिला चहावर उपवास करतात। तर मला सांगायचं आहे की उपवास याच्या मागे सुद्धा काही सायंटिफिक रिझन आहे किंवा वेदांमध्ये जर सांगितलं किंवा आयुर्वेदामध्ये पाहिलं तर अग्निपूजक आपला समाज आहे। म्हणजे आपण सगळ्यात आधी अग्नीला समर्पित करतो। तो अग्नी म्हणजे बाहेर कुठे पेटलेला अग्नी नसून आपल्या पोटातला जो अग्नी आहे तर तो अग्नी आहे, ती भूक आहे, त्याला आपण समर्पित करतो। आणि हा अग्नी जर चांगला राहिला तर आपण सगळ्या आजारांपासून दूर राहू शकतो। मग या अग्नीला प्रसन्न करण्यासाठी, प्राकृत करण्यासाठी आयुर्वेदामध्ये लंघन चिकित्सा सांगितलेली आहे की ज्यामध्ये तुम्ही लघु आहार घ्यायचा आहे। मग लघु आहारामध्ये कंदमुळे असतील, दूध असतील, फळं असतील, या सगळ्यांचा समावेश असतो। एक दिवस उपवास याच्यासाठी करायचा आहे की आपला अग्नी जर प्रदीप्त झाला अशा लघु आहारामुळे तर तो आपलं पचन व्यवस्थित करेल आणि पचन जर व्यवस्थित राहिलं तर आपलं आरोग्य व्यवस्थित राहील। परंतु आपण जो साबुदाणा उपवासाला खातोय तो 1948 मध्ये तमिळनाडूमध्ये एका शेतकऱ्यानं उत्पादन केलं साबुदाण्याचं आणि कोणी अफवा उठवली माहीत नाही। तेव्हापासून सगळीकडे उपवासाला साबुदाणाच चालतो का हेही आपल्या लोकांना माहीत नसतं। म्हणून जर उपवास करायचा असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी शास्त्रीय कारणं ठेवा। आता दुसरी गोष्ट वटपौर्णिमेची, वडाचा उपवास का करायचा आहे तर वडाचा उपवास करण्याची गरज नाही। मी म्हणते जर तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला इतके सारे दोरे गुंडाळलेले आहे, या ठिकाणी इथे कमी बायका आल्या होत्या त्यामुळे कमी दोरे आहे, पण जर आपण जागोजागीचे वड बघितले तर अनेक दोऱ्यांनी तो गुरफटला गेलाय बिचारा। दोरे गुंडाळून त्याची पूजा करण्यापेक्षा जर ह्या वडाच्या बाजूला एखादं छोटंसं वटवृक्ष जर आपण लावत गेलो तर निश्चितच हा वट प्रसन्न होईल। 7 जन्मी तुम्हाला तोच नवरा मिळेल की माहीत नाही, मात्र नवऱ्याचं आरोग्य नक्कीच अबाधित राहील। का तर हे वटवृक्ष, हे झाड जे आहे ते भरपूर ऑक्सिजन देतं। म्हणजे विज्ञानानेही सिद्ध केलं आहे की वडाचं झाड ऑक्सिजन जास्तीत जास्त देत असतं। आता वटवृक्षाचं आयुर्वेदिक महत्त्व जर म्हटलं तर आपल्याला फक्त एवढंच माहीत असेल की वडाच्या कोंबांचं जे दूध आहे ते पुसवन विधीमध्ये वापरलं जातं। पुसवन विधी म्हणजे मुलगा होण्यासाठी जी विधी केली जाते ती विधी। आता पुसवन विधी ही आयुर्वेदिक विधी असली, त्याच्यामध्ये अनेक उपाययोजना असल्या तरी वडाच्या कोंबांचं दूध जे गर्भिणीच्या उजव्या नागपुडीत टाकलं तर मुलगा होतो आणि डाव्या नागपुडीत टाकलं तर मुलगी होते, हे पूर्णतः याच्यामध्ये काहीही तथ्य नाही। कारण वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे सिद्ध झालेलं आहे की मुलगा किंवा मुलगी होणं हे पुरुषाच्या हातात आहे। त्यामुळे एकदा गर्भ राहिल्यानंतर काही उपाययोजना केल्या तरी जे व्हायचं तेच होणार आहे।
त्यामुळे जर अशी कोणी तुमची फसगत करत असेल तर त्यापासून सावध राहा. म्हणजे अगदी कोणी आयुर्वेदिक डॉक्टर जरी असले तरीही त्यांना कोणालाही विचारू नका की पुसवन विधीबद्दल, कारण हा पूर्णतः आता सिद्ध झालेला आहे की महिलेच्या हातात काहीच नाही. हे झालं वडाच्या दुधाचं. तर वडाचे जे कोंब आहे त्याच्यातून जे दूध निघतं ते त्वचेवर जे व्रण असतात किंवा फोड आलेले असतात त्याच्यावर जर ते लावलं तर ते व्रण कमी होतात. त्यानंतर संधिवात वगैरे असेल किंवा आमवातामध्ये गुडघ्यांवर वगैरे सूज आलेली असते, त्या सुजेवर सुद्धा या वडाच्या दुधांचं जर दुधाचं जे काही आहे तर ते जर कोमट करून लावलं लेप तर ती वेदनासुद्धा कमी होतात. आता वडाची जी साल आहे ती वडाची सालसुद्धा अनेक आजारांवर म्हणजे रामबाण इलाज म्हणून काम करते. जसं महिला आहे तर महिलांमध्ये जर अति रक्तस्राव होत असेल पाळीच्या दिवसांमध्ये तर त्याच्यावर वडाच्या सालीचा काढा जर 2 वेळा पिला तर त्याचा फायदा होतो. त्यानंतर श्वेतप्रदर असेल तर त्याच्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. त्यानंतर आजकाल बरेच मधुमेहाचे रुग्ण आहेत तर मधुमेही रुग्णांमध्ये जर वडाच्या सालीचं जर कूट करून आणि त्याचा जर काढा बनवून 2 वेळा पिलं तर साखरसुद्धा नियंत्रणात ठेवता येते. असे वडाचे अनेक उपयोग आहे. त्यामुळे भरपूर वटवृक्ष लावा जे आपल्याला फायदाच देणार आहे. भरपूर वटवृक्ष लावा आणि खरी वटपौर्णिमा साजरी करा.